10वीचा निकाल लागल्यानंतर पोरं आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीटच्या परीक्षेचे क्लासेस लावतात आणि ते क्लासेस लावल्यानंतर पोरं आपलं सर्वस्व विसरून सण उत्सव सगळं विसरून केवळ आणि केवळ त्या नीटच्या अभ्यासाला लागतात आणि मायबापही आपल्या संपूर्ण पोटाला चिमटा काढून जो काही पैसा असतो तो पैसा पोरांच्या क्लासेसवरती, पोरांच्या पुस्तकांवरती, पोरांच्यावरती खर्च करतात. पोरं देखील मनापासून तयारी करतात आणि नीटच्या परीक्षेला जातात. नीटच्या परीक्षेला गेल्यानंतर तिथं खूप कडक शिस्तीच्या वातावरणात परीक्षा पार पडते आणि कडक शिस्तीच्या वातावरणात परीक्षा पार पडूनही नीटसारख्या परीक्षेचा पेपर फुटतो. ही बातमी पोरांना कुठेतरी धक्का लावणारी आहे, पोरांच्या मनाला, पोरांच्या मानसिकतेला धक्का लावणारी आहे. कारण पोरं मनापासून अभ्यास करतात आणि मनापासून अभ्यास करून पेपर देतात आणि पेपर फुटतो, ही कुठेतरी धक्कादायक बाब आहे. पण असं असलं तरी दिलासादायक बाब अशी आहे की NTA तो पेपर परत घेण्याचं जाहीर केलं. म्हणजे परत पेपर घेऊन आता जे जे काही अभ्यास करणारे पोरं आहेत, जे जे काही मेहनत घेणारे पोरं आहेत, त्या पोरांचं चांगलं होणार आहे. जे जे चुकीचे पोरं आहेत, विकृत मानसिकतेचे पोरं आहेत की ज्यांनी हा पेपर फोडला, त्यांच्यासाठी ही गोष्ट घातकच आहे. पण मनापासून तयारी करणारे पोरं, मनापासून अभ्यास करणारे पोरं लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही प्रकारे या पेपर फुटीचं प्रकरणामुळे स्वतःच्या मनाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावून घेऊ नका, कुठल्याही प्रकारचं विचलित होऊ नका. पोरं हो, तुम्ही अत्यंत कठोर मनानं, अत्यंत शिस्तीनं जसा आतापर्यंत अभ्यास केला तसाच वेळ, तुमच्याकडे जो वेळ आहे त्या वेळाचा उपयोग करा, अभ्यास करा आणि मनापासून परत जो काही नीटचा पेपर आहे तो पेपर द्या आणि यशस्वी व्हा आणि